नमस्कार, शोध न्यूज मध्ये आपले स्वागत। तो कुठे आहे? तील सत्तांतरावर भाष्य करणारा रॅपर राज मुंगसे हा आहे तरी कुठे? कोणाचेही नाव त्याने घेतले नाही, पण त्याने 50 खोके फाडून टाकले। बुरखाच फाडून टाकला ना? महाराष्ट्रभर खळबळ उडाली। त्याला अटक झाली असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या। मग आता त्याचा ठावठिकाण 50 खोक्यांचा हा चमत्कार आहे, अशी टीका राज्यभर झाली। अजूनही होत आहे। हे खोके वर्षानुवर्षे लोक लक्षात ठेवतील। मतदान करायला जातील तेव्हा तर डोळ्यापुढे नक्की ही खोकी दिसतील। कसली खोकी? कुणी पाहिलीही नाही। चर्चा मात्र फक्त खोक्यांचीच। त्यावर एक रॅप सॉन्ग आले आणि पुन्हा या खोक्याने खळबळ उडवून दिली। रॅपर राज मुंगसे याने सोशल मीडियावर सेल्फ मेड रॅप पोस्ट केली आणि राज्यात चर्चा झाली। राज मुंगसे याला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या। या कलावंताला अटक करू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते। मुंगसे याने कुणाचे नाव घेतले नव्हते, पण टीका मात्र झोंबणारी होती। छत्रपती संभाजीनगर येथील राज मुंगसे याला अटक झाल्याच्या बातम्या आल्या। पण तो आहे कुठे? नातेवाईक देखील शंका उपस्थित करीत आहे। राज मुंगसे यांच्या कुटुंबियांनी थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधून राज मुंगसे बेपत्ता असल्याचे सांगितले। राज मुंगसे याच्या भावाने राजकीय नेत्यांच्या मदतीने माझ्या भावाचा पत्ता लागत नसल्याचे भावनिक वक्तव्य केले आहे। पोलिसांना विचारल्यास ते फक्त तुरुंगात आहे असे सांगतात, मात्र कोणत्या तुरुंगात आहे हे सांगायला कोणी तयार नाही। मुंबईला विचारल्यास संभाजीनगरला आहे सांगत आहेत, तर संभाजीनगर पोलीस तो मुंबईला असल्याचे सांगत आहेत। मग तो आहे तरी कुठे? नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राइब करा।